सगळं काही देवाच्या इच्छेने होतंय. बरोबर. हे पान पण हलतंय तर देवाच्या इच्छेने हलतंय. मग या जगात ज्या वाईट गोष्टी घडताय, मुलींवर अत्याचार होत आहे, बरोबर. काही गोमाता कापली जाते, रस्त्यात दंगे होत आहे, मग हे पण देवाच्या इच्छेने असेल सगळं. हिंदू मुसलमानांचा संघर्ष पाहायला भेटतो. इतिहास पहा, संघर्ष आज पाहताय तुम्ही. आज आपली भारतीय मीडिया करते काय? सेलिब्रिटींचे पोरं कसे हागले, कसे मुतले हे दाखवण्यामध्ये मीडियाला श्रेष्ठत्व वाटतं. अब वीडियो में आप देख सकते हैं कि वेंस के दोनों बेटे इवान और विवेक भारतीय पोशाक में भारत की धरती पर कदम रख रहे हैं. कोणत्या हिरोचं कोणत्या हिरोने सोबत अफेअर आहे, कोण कोणाला डेट करते, याचा आम्हाला काय फायदा? तर 1998ला एका हिंदूच्याच समाधीवर हिरवं कापड टाकून ती जागा आरक्षित करण्यात आली. तोपर्यंत हिंदू झोपलेलाच होता. औरंगजेबाची कबर ही काढावी की राहावी? आज नाशिकमध्ये 30-30 लाखाच्या सुपाऱ्या दिल्यात माझ्या नावाच्या. पण जो भारतीय मुसलमान आहे, जो आमच्या भूमीला मानतो, जो या देशाच्या संस्कृतीला मानतो, जो या देशाच्या परंपरेला मानतो, तो आमचा भाऊ आहे आणि पुढे येतो. वाह, क्या बात आहे. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. या महाराष्ट्र देशात अनेक संत घडून गेले, ज्यांनी आपल्या उपदेशातून आणि प्रबोधनातून समाजाला एक वेगळी दिशा दिली. आज या संतांचं कार्य वारकरी संप्रदाय पुढे चालवत आहे. वेळोवेळी कीर्तन करून कीर्तनातनं या समाजाच्या प्रबोधनाचं कार्य करतोय. आज याच वारकरी संप्रदायाबद्दल बोलण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी आजचा भाग. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदलाल बिरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्ड मॅन पॉडकास्टमध्ये. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी जे व्यक्तिमत्व आलेलं आहेत ते स्वतः कीर्तनकार आहेत आणि एक हिंदुत्वाचं कार्य ते घेऊन चाललेले आहेत. तर चला स्वागत करूया पवन महाराज यांचं. पवन महाराज, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसे आहात तुम्ही? मस्त, मजेत. अच्छा, तुम्ही कीर्तनकार आहात. कीर्तन तुम्ही किती वर्षापासून करतायत? जवळपास 7 वर्ष झाली कीर्तन करतोय. अच्छा, 7 वर्ष. म्हणजे वयाच्या किती वर्षापासून कीर्तन करताय? जवळपास वयाच्या 16 वर्षापासून मी कीर्तन करतोय. अच्छा, म्हणजे हा वारसा आहे का तुमच्या घरात कीर्तनाचा? नाही, वारसा वगैरे तसं काहीच नाहीये. मुळात 10वी झाली आणि एक आळंदीकरांचं एक आकर्षण होतं. अच्छा. की हे लोक कसे राहतात, कसे बोलतात समाजामध्ये, याचं आधीपासून एक आकर्षण होतं. बरोबर. आणि मी माझ्या आई वडिलांकडे तो हट्ट केला. बरं. की मला आळंदीला जायचं. अच्छा. आणि एकुलता एक असल्यामुळे आणि घरामध्ये असा वारकरी वारसा नसल्यामुळे बरोबर त्यांची इच्छा होती आई वडिलांची की तू पुढे शिकलं पाहिजे, परमार्थाकडे नको जावं असं. आणि आळंदी खूप दूर आहे, त्यामुळं त्यांची मनाची तयारी होत नव्हती की आपल्या मुलाला कसं आळंदीला टाकावं. बरोबर. लहानपणापासून कधी बाजूला राहिला नाही वगैरे वगैरे. मी आपल्या इकडे एक साधू बाबा होते जे आता नाही आहेत आपल्यात. मी त्यांना घेऊन घरी गेलो होतो. त्यांना विनंती केली होती की माझ्या आई वडिलांना समजावा. बरं. त्यांना सांगा की पोराचं काहीतरी कल्याण होईल, असं होईल तसं होईल, त्याला पाठवा आळंदीला. म्हणून मग त्यांनी बारामतीचे एक महाराज होते, त्यांच्याकडे मला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शिबिरासाठी पाठवलं. आणि माझं एक मनाचा धाड म्हणजे मनाची एक अशी तयारी होती की मला माझ्या आई वडिलांना मनवायचंय, मला काहीतरी करून दाखवायचंय. मी त्या 1 महिन्यामध्ये कीर्तन पाठ केलं होतं. अरे बापरे. आणि जवळपास 25 दिवसामध्येच मी फेटा बांधून कीर्तन करायला उभं राहिलो होतो. अरे म्हणजे हा काही खूप आनंदाची गोष्ट आहे अशी काही नाही, कारण कीर्तन ही काही पाठ करून सांगण्याची गोष्ट नाही. परंतु माझ्या आई वडिलांना दाखवायचं होतं की मला किती गंध आहे या गोष्टीमध्ये, मला करायचंय. आणि म्हणून मी एक बालपण म्हणून एक केलं होतं. त्यानंतर मग आई वडिलांना वाटलं की चला बाबा याला पाठवा आळंदीला, त्यानंतर ते तयार झाले. अच्छा, पण मग आता फुल टाइम तुम्ही फक्त कीर्तनच करता? हो, कीर्तन. मग आता जो इन्कम सोर्स आहे तुमचा तो कीर्तनातूनच आहे? नाही, असं म्हणता येणार नाही, कारण नाशिकमध्ये भरपूर लोकांना माहिती आहे की माझं कार्य काय आहे. वारकरी संप्रदायातून किंवा कीर्तन आणि व्याख्यानाच्या माध्यमातून येणारा पैसा मी आजपर्यंत तरी माझ्या कुटुंबाला किंवा वैयक्तिक मला खर्च केलेला नाही. जो पैसा मी कमवतो हा धर्म कार्यासाठीच लावतो. मग कुणावर कुठलंही संकट असू द्या, कुणावर केसेस पडतात, माझ्यासमोर भरपूर मुलं फिरतात, बरोबर, कुणावर कोणती वेळ येते,
त्यावेळेस मी त्या पैशाचा उपयोग करतो. पण आजकाल आपण जे कीर्तन बघतो, बरेच सारे कीर्तनकार कीर्तन करतात. कीर्तन आधीच्या काळात आपण प्रबोधनासाठी वापरायचो, बरोबर. समाजाचं प्रबोधन व्हावं म्हणून. पण आजकाल कीर्तनामध्ये आपण ऐकतो की पिक्चरचे गाणे म्हटले जातात आणि चेष्टा मस्करी केली जाते. तर म्हणजे याबद्दल काय म्हणावं आम्ही, काय समजावं? नाही, कसं आहे माहितीये का, समाजाची काय अपेक्षा आहे हम्म, याच्यावर आता कीर्तनाचं विदुषी पण झालेलं आहे. हम्म, मुळात कीर्तनकारांना विनोद आणि ह्या सगळ्या गोष्टींची सवय लावली कुणी? समाजाने लावली. समाजाच्या अपेक्षाच बदलल्या. आणि माझी तक्रार आहे, आता जेवढे कीर्तनकार या सगळ्या गोष्टी करतात, तुम्ही म्हणले हिंदी गाणे वगैरे या त्या गोष्टी, आम्हालाही माहिती आहे. ते पिक्चरचे डायलॉग म्हणणं. हो, आता आम्हालाही माहिती आहे का या गोष्टी करणं चुकीचं आहे. पण काय झालं माहिती आहे का, लोकांच्या अपेक्षा वाढल्या हम्म, आणि त्यात कीर्तनकारांचं पैशाकडे जाणारं लक्ष हम्म, हे मोठ्या प्रमाणावर वाढलं आणि या सगळ्या गोष्टीमधून हा सगळा विदुषीपणा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु वारकरी संप्रदायाची एक परंपरा आहे, त्या परंपरेचे कीर्तनकार आजही आहेत. आजही स्वानंदी सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी जी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली 100 वर्षापूर्वी, बरोबर. त्या वारकरी शिक्षण संस्थेमधून कीर्तनकार घडले. आजही ते कीर्तनकार अभंगाच्या आणि ग्रंथांच्या बाहेर जाऊन बोलत नाही. हम्म, समाज त्यांना स्वीकारत नाही, समाज त्यांना बोलवत नाही. आज समाजाला विनोद करणारे, नाटक करणारे टिंगल किंवा टवाळी. टिंगल टवाळी करणारे कीर्तनकार जर अपेक्षित असेल तर मग शेवटी असतच ना, जसा बरोबर. देश तसा वेश. बरोबर. परंतु माझी तक्रार अशी आहे की आमच्या कीर्तनकार मंडळींनी सुद्धा थोडंसं तारतम्य ठेवून या सगळ्या गोष्टीचं प्रबोधन केलं पाहिजे. पण मला एक विचारायचं आहे आता की लोक करिअर म्हणून बघतात का कीर्तनाकडे, की आपण बुवा आता काही चांगला इन्कम सोर्स आहे म्हणून कीर्तन करा, काही जमत नाहीये म्हणून आपण कीर्तनाकडे वळावं किंवा चांगले पैसे मिळतात? नाही, भरपूर असे लोक आहेत की जे आधी नोकरी करत होते. हा. माझ्या तर असे भरपूर लोक पाहण्यात येते, हम्म, त्यांच्या खूप चांगल्या चांगल्या नोकऱ्या होत्या. इकडे होणारा पैशाचा आवडावे प्रकार पाहून हा. त्यांनी त्यांच्या नोकऱ्या सोडून फेटे बांधलेत. मग याला काय समजावं, म्हणजे हे प्रबोधन आहे की हा धंदा झालाय कीर्तन म्हणजे? धंदा म्हणून तुम्ही बघू शकत नाही, हम्म, कारण धंदा या शब्दाच्या खूप वेगवेगळ्या व्याख्या आहेत. हम्म, परंतु जे काही हे सगळं चाललंय याच्यात मला वाटतं समाजाचा सुद्धा तेवढाच दोष आहे. हम्म. समाज बघतो का की हा कीर्तनकार वारी करतो का, हा कीर्तनकार हरिपाठ करतो का? समाजाने कधी बघितलंय? युट्यूबवर एक 10-5 मिनिटाची क्लिप बघायची आणि त्याला तारखा द्यायची. आज काय झालं माहितीये का, प्रत्येक गावागावांमध्ये यात्रेच्या तमाशाच्या सुपाऱ्या देणारे हम्म, आणि कीर्तनाच्या तारखा देणारे लोक एक झाले. त्याच्यामुळे संप्रदायाच्या व्यासपीठावर तमाशाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय. यात कीर्तनकारांचा दोष नाही, बरोबर. पण जे ज्ञानोबरायांच्या चरणाजवळ किंवा श्रीगुरूंच्या चरणाजवळ राहून जे शिकलेत हम्म, त्यांना त्या गोष्टीच्या जाणीव आहेत की संप्रदायाची धुरा आपल्यावर आहे ना, आपण ती पुढे कशी चालवली पाहिजे. परंतु जे म्हणतात ना, गाढवं सुद्धा वाघाचं कातडं पांघरून बरोबर. गावांमध्ये शिरलेत. बरोबर. यात वाघाचा दोष नाही, गाढवं हुशार झाली. त्यामुळे वारकरी संप्रदायाकडे त्या दृष्टीने बघूच नका. काय झालं, हे बाहेरचे जे लोक आहेत ज्यांनी फेटे बांधले आणि वारकऱ्याचं वेश देऊन समाजामध्ये उतरलेत, हा त्यांचा दोष आहे आणि यांना ओळखण्याचं काम हे समाजाचं आहे. बरोबर. आज समाजाला अध्यात्म सांगणारे कीर्तनकार नको आहेत, त्यांना पिक्चरचे गाणे, विनोद, अगदी खालच्या पातळीवर येऊन विनोद करणारे कीर्तनकार त्यांना अपेक्षित आहे. पण खरोखर तो वारी करतो का, तो हरिपाठ करतो का, तो आळंदीला राहिलाय का, त्याने जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्यापन केले, याच्याशी काही समाजाला घेणं नाही. आणि म्हणून हा सगळा प्रकार आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतो. बरोबर आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर वारकरी संप्रदायाचं खूप मोठं देणं लागतं बरोबर. या समाजाला आणि आपल्या महाराष्ट्राला, कारण हा खूप मोठा समाज आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि असं बघायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी जसं रेड्याच्या तोंडून वेद पठण करून घेतलं होतं, म्हणजे रेड्यासारख्या पडलेल्या समाजाला त्यांनी वेद शिकवले. तर आजची ती जी ताकद आहे की ह्या रेड्यासारख्या पडलेल्या समाजाला वेद पठण करून घेणं, आजचा कीर्तनकार ह्या गोष्टी का नाही करत आहे? कारण आज पण तुम्ही बघितलं तर आज पण समाज तसाच झालेला आहे की त्याला या गोष्टी समजणं गरजेचं आहे सगळ्या. पण आपण कीर्तन करताना आपण तिथे पिक्चरचे गाणे म्हणतोय, आपण तिथे डायलॉग म्हणतोय, तर याच्याने कुठेतरी नाही, संस्कृती आपली. मी तेच बोललो तुम्हाला की समाजाच्या काय अपेक्षा आहे याच्यावर या सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण असंही काही नाही,
वारकरी संप्रदायाचे विचार हे आजही प्रामाणिकपणे समाजापर्यंत पोहोचवणारे खूप मोठे मोठे विद्वान आहेत. हम्म. जसे चैतन्य महाराज देगलूरकर असेल हम्म. किंवा म्हणजे देगलूरकर परंपरा असेल किंवा गुरुवर्य राऊत बाबा असतील किंवा संस्थेचे काही गुरुवर्य मंडळी असतील, ते आजही संप्रदायाचेच विचार समाजापर्यंत पोहोचवतात. बरोबर. पण झालं काय माहितीये का, समाजामध्ये जो काही अपेक्षांचा बाजार हम्म. समाजामध्ये वाढला हम्म. आणि त्या बाजारामध्ये काही आमचेच कीर्तनकार हम्म. जे पैशाला लालची ठरले ते हम्म. त्या बाजारामध्ये दबून गेले. परंतु ठीक आहे, शेवटी जसा देश तसा वेश करावा लागतो. परंतु माझ्या अपेक्षा आहेत की इकडचं तिकडचं न बोलता कुठेतरी वारकरी संप्रदायाची जी धर्मपथक आहे ही वाढवण्याची जबाबदारी माझ्यासहित सर्वच नवोदित कीर्तनकारांवर आहे आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारावी एवढी माझी अपेक्षा आहे. तुम्ही आता बोलता बोलता की पैशाच्या लालचीपोटी, तर मला हा पुढचा प्रश्न मला तोच विचारायचा तुम्हाला की एक कीर्तनकार कीर्तनाचे किती पैसे घेतो आजच्या घडीला, आणि त्यांनी किती घेतले पाहिजे ऍक्च्युअल मध्ये? बरोबर. आता किती घेतो हे तर काय मी सांगू शकत नाही, हे कारण त्याच्या पॉप्युलरिटीवर, जेवढा तो पॉप्युलर आहे तेवढे त्याचे पैसे जास्त. नाही आता शेवटी कसं राहतं, पण घ्यायला पाहिजे की नाही याच्यावर मी बोलू शकतो. हा. नक्कीच घ्यायला पाहिजे. का घ्यायला पाहिजे? जवळपास शेकडो किलोमीटरचा प्रवास दररोजचा करायचा आहे. बरोबर. त्यामध्ये जो समाज तमाशाला बसत होता, आज त्या सगळ्या समाजामध्ये कीर्तनाचं वेड लागले. हा वारकरी संप्रदायाचा विजय आहे. खरी गोष्ट आहे. आज तमाशाला गर्दी नाही राहत, पण कीर्तनाला गर्दी राहते, कारण तरुणांचा जो सहभाग आहे तो आमच्यासारख्या तरुण कीर्तनकारांमुळे वाढलाय, याचा आनंद आहे. परंतु किती पैसे घ्यायला पाहिजे, मला वाटतं याच्यावर मापदंड हा प्रत्येकाने ठरवावा, कुणी किती पैसे घ्यावे. पण आजच्या काळाचा विचार करता, कारण एक कीर्तनकार महिनाभर कीर्तनच करत राहिला आणि पैसे नाहीच घेतले तर त्याचं कुटुंब कसं चालणार? खरंय. बरं, जाण्यासाठी गाडी, गाडीचं इंधन, या सगळ्याच गोष्टी आल्या. बरोबर आहे. पैशाशिवाय जर जग चालतच नाही तर नक्कीच आम्हाला तर असं नाही ना का आमच्या घरी भाजीपालावाला फुकट भाज्या आणून देणार, का घ्या बाबा तुम्ही कीर्तन करता, असं तर नाहीये. पैसे घेतले पाहिजे, पण त्याचा एक मापदंड असावा. कमीत कमी जास्तीत जास्त 15,000 20,000, याच्यापेक्षा जास्त नको. तुम्ही पण तुमचे व्हिडिओ टाकतात का युट्यूबला? नाही, मी खरं तर युट्यूबला व्हिडिओ शूटच करू देत नाही. का, कारण काय त्याचं? कारण असंच आहे की धर्मावर बोलतो हम्म. आणि धर्मावर बोलत असताना आपल्याच आजूबाजूचे लोक हम्म. जे आपलं हितचिंतक असतात, बरोबर. ते कुठली क्लिप कधी काढतील, हम्म. कधी व्हायरल करतील. बरोबर आहे. आज वारकरी संप्रदायाच्या काही कीर्तनकारांचं याच गोष्टीमुळे हसू झालेलं आहे. बरोबर. कुठलीही क्लिप कधी व्हायरल होते, कधी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते, आणि या सगळ्या गोष्टी का घडतात? मी तर याच्यामध्ये युट्यूबर्सला सुद्धा तेवढाच दोष देईन. थोड्याशा व्ह्यूज साठी, थोड्याशा पैशासाठी हम्म. तुम्ही आपल्याच धर्माचा हसू करतायत. ठीक आहे, माणूस आहे, तो कीर्तनकार असू द्या, तो वारकरी, कुणी कधीही चुकू शकतं. पण त्या गोष्टीचं भांडवल करून तुम्ही त्या कीर्तनकाराचं नाही, तुम्ही आपल्या संप्रदायाचं, आपल्या हिंदू धर्माचं हसू करतायत. या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. आज भरपूर युट्यूबर्स असे आहेत की पूर्ण कीर्तन रेकॉर्डिंग करतात हम्म. आणि एखादा मुद्दा थोडाफार वादग्रस्त राहिला, पूर्ण कीर्तन टाकणार नाही, तेवढी क्लिप कट करायची आणि युट्यूबवर चॅनलवर टाकायची. का? जास्त व्ह्यूज Views आहे. बरोबर. आणि याच्यातून काय होतं माहितीये का, भरपूर लोक संपले. आज आम्ही जे करतोय ते फार कमी लोक करतात. आज एखाद्या ठिकाणी धर्मावर प्रखरपणे बोलणं, याचे आम्हाला तोटेही वैयक्तिक आयुष्यामध्ये सहन करावे लागतात, तर हे आम्ही करतो. पण हे सगळं करत असताना हे आम्ही प्रसिद्धीसाठी कधीच केलेलं नाही. बरोबर. युट्यूबवरनं आम्हाला प्रसिद्धी मिळावी, आम्हाला लोकांनी बोलवावं, आमच्या तारखा घ्यावा. ज्ञानोबराय तुकोबारायांची शपथ घेऊन सांगेन, आजपर्यंत हे आमच्या डोक्यात पण आलेलं नाही आणि मी कधी युट्यूबवर माझे कीर्तन पण टाकू दिलेले नाही. कारण एकच आहे की आम्हाला थांबायचं नाही, आम्हाला धर्मासाठी लढायचंय, थांबायचं नाहीये. बरोबर. आणि म्हणून माझे कधीही कीर्तन युट्यूबवर दिसणार नाही आणि याच्या पुढेही दिसणार नाही, असं काही नाही. पण तुम्ही जे आता बोलले, मगाशी तुम्ही सांगितलं की जसा देश तसा वेश, लोकांना जे ऐकायला आवडतं ते आम्ही करतो. बरोबर. पण मग लोकांना जर कॉन्ट्रोवर्सी ऐकायची असेल, लोकांना जर मसाला ऐकायचा असेल, तर म्हणून ते कीर्तनकार त्यांच्या त्या ज्या वादग्रस्त तुम्ही बोलले क्लिप्स टाकतात, बरोबर. ते पण एक कारण होऊ शकतं त्याचं. नाही नाही नाही, हे बघा, वादग्रस्त बोलणं वेगळं हम्म. आणि वादग्रस्त विषय पेटवणं वेगळं. हम्म. आता काय माहितीये का, कुठलीही गोष्ट
ही वादग्रस्त आहे म्हणून मी करतोय असं नसतं डोक्यात. हम्म. ती वादग्रस्त ठरते कधी? लोकांच्या प्रतिक्रियेनंतर. बरोबर. आता लोकांना कुठली गोष्ट आवडेल हे आपण आधीच सांगू शकत नाही आणि कुठलाही विषय वादग्रस्त होऊ शकतो. जसं आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो अनेक गोष्टी वादाच्या विषय ठरलेल्या आहेत आणि त्याच्यातून शहरं पेटून उठलेली आहेत, हे पण आपण बघतोय. उदाहरणच घ्यायचं झालं तर औरंगजेबाची कबर बरोबर. याच्या आधी का वादग्रस्त नव्हती, आता का ठरली? लोकांच्या प्रतिक्रियेनंतर ती वादग्रस्त ठरते आणि त्याच्या प्रतिक्रिया आपल्याला नागपूरमध्ये पाहायला भेटल्या. बरोबर. या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यावर आपण येणारच आहे पुढे. मी तो प्रश्न विचारेल तुम्हाला. मला आता फक्त आधी हे सांगा की तुम्ही जे धर्मकार्य करताय, बरोबर, तर एक वारकरी संप्रदायाच्या तुम्ही आता एक प्रतिनिधित्व समजा असं करताय, इथे बसलेले आहात, एक वारकरी संप्रदायातून तुम्ही येताय, तर एक आध्यात्मिक दृष्ट्या तुमच्या हिशोबाने धर्म म्हणजे काय? खूप चांगला प्रश्न विचारला. धर्म म्हणजे काय? मुळात शास्त्रीय भाषेत जर सांगायचं झालं तर धर्माचे मुळात दोन प्रकार पडतात. एक आहे प्रवृत्ती धर्म आणि दुसरा आहे निवृत्ती धर्म. प्रवृत्ती धर्म म्हणजे काय? सामान्य धर्म बाबा, ज्या धर्माचं कुणीही पालन करावं, बरोबर, याचे यावत मानव जातीनं त्या धर्माचं पालन करावं, असा जो धर्म आहे तो सामान्य धर्म. उदाहरणार्थ सत्यमोद, खरं बोलणं हा सुद्धा धर्मच आहे ना. खरं. मग असं नाहीये का माळकऱ्यांनी खरं बोलावं आणि नेत्यांनी खोटं बोलावं, असं कुठं सांगितलं? खरं बोलणं हा सगळ्यांचाच धर्म आहे. तो हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, शीख असू द्या, ईसाई, कुणीही असू द्या, खरं बोलणं हा सगळ्यांचा धर्म आहे आणि हा आहे सामान्य धर्म. पण काही धर्म असे असतात त्याला आपण म्हणतो विशेष धर्म. विशेष धर्म म्हणजे काय? विशिष्ट व्यक्तींकरता, विशिष्ट प्रांताकरता, विशिष्ट लोकांकरता, विशिष्ट समाजाकरता सांगितलेला जो धर्म आहे त्याला विशेष धर्म म्हणतात. बरोबर. आणि या सगळ्या धर्माचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आता धर्म म्हणजे अजून काय म्हणता येईल? कशाला म्हणायचा धर्म? धार येते इथे धर्म हा, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. जो धारण करावा असा वाटतो त्याला धर्म म्हणा आणि जो धारण करणाऱ्याचं कधी वाटोळं होऊ देत नाही त्याला धर्म म्हणा. म्हणून शास्त्रामध्ये अजून एक महावाक्य आलेलं आहे. कुठलं? धर्मो रक्षते रक्षितः. जो धर्माचं रक्षण करील धर्म सुद्धा त्याचं संरक्षण करतो. अजूनच धर्म बोलायचं ठरलं तर आध्यात्मिक दृष्टीने कशाला म्हणायचा धर्म? येतो अभ्युदय, निश्रेय, सिद्धी ही सधर्म हा. या धर्माच्या व्याख्या आहेत. धर्म म्हणजे असं नाही का कपाळाला गंध लावणे. कपाळाला गंध लावणे हा धर्म असेल नसेल, पण ती धर्माची व्याख्या नाहीये. खरंय, ती धर्माची व्याख्या नाहीये. धर्म कशाला म्हणायचा? अभ्युदय, निश्रेय आणि सिद्धी. अभ्युदय म्हणजे तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, ज्याचं पालन केल्यानंतर तुम्ही मुक्तीला प्राप्त व्हाल, त्याला धर्म म्हणा. हा आहे आध्यात्मिक धर्म. आणि प्रत्येक काळामध्ये धर्माच्या व्याख्या बदलतात. म्हणजे ज्या त्या काळामध्ये प्रत्येक धर्माचं अनुसरण करणं अशक्य असल्यामुळे त्या त्या काळामध्ये जो बलवान ठरतो त्या धर्माचं पालन करणं याला म्हणतात आध्यात्मिक धर्म. बरोबर. अनेक लोकांचं असं म्हणणं असतं का बाबा या देशाचं वाटोळं धर्माने केलं. भरपूर लोक म्हणतात आज देश पेटून उठला, गावं पेटतायत, शहरं पेटतायत, हे सगळं धर्मामुळे झालं. नाही, देशाचं वाटोळं धर्मामुळे नाही झालं, धर्माला विसरल्यामुळे आज देशाचं वाटोळं झालंय. हे आपल्या लोकांना हे माहितीच नाही. जे तुम्ही आता सांगतायत ना, लोकांना या गोष्टी नाही माहिती की धर्म म्हणजे काय. लोकांना वाटतंय धर्म म्हणजे वाद घालणं, दंगा करणं, हिंदू मुसलमान असो किंवा कुठल्याही जाती धर्मात असो, वाद करणं म्हणजे धर्म आहे. कोणाला मारणं हा धर्म आहे. धर्माची जी ऍक्च्युअल व्याख्या आहे ती लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये. हे बघा, मुळात मी एक काळ्या दगडेवरची भगवी रेष म्हणून एक वाक्य वापरू का? या जगामध्ये धर्म एकच आहे आणि तो आहे सनातन वैदिक हिंदू धर्म. याच्या पलीकडे कुठलाच धर्म नाहीये. मग हे बाकीचे हे काय आहेत? हे पंथ आहेत. अनादी काळापासून जो चालत आलेला आहे तो एकच धर्म आहे. हे नंतर जे वाढले हे त्याच्या फांद्या आहेत. आणि आमचा एक धर्म आहे तो आहे आध्यात्मिक धर्म. तुम्ही आता बरोबर वापरलं का? मग जे आता समाजामध्ये जे चालू आहे हिंदू मुसलमान वगैरे, हे का झालं? तर बघा, आध्यात्मिक धर्म एकच सांगतो काय? सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्माचं मूळ काय?
नामस्मरण करणं. नामस्मरण, बरोबर. पण मी तुम्हाला अजून एक व्याख्या सांगितली हम्म, की ज्या त्या काळामध्ये जो धर्म बलवान ठरतो त्या धर्माचा अनुसरण करणं हा मूळ धर्म आहे, तो आध्यात्मिक धर्म आहे. हा आमचा तोच धर्म आहे जो धर्म विश्वाचं कल्याण होण्याची प्रार्थना करतो. मग असं नाही म्हणत जो हिंदू आहे जो वैदिक आहे त्याचंच कल्याण व्हावं, नाही, विश्वाचं कल्याण व्हावं. बरोबर आहे. आणि हे फक्त तुम्हाला हिंदूंच्याच घरामधून ऐकायला येतील, हिंदूंच्याच मंदिरामधून ऐकायला येतील. हे का बरं मस्जिदीमधून ऐकायला भेटत नाही, हे का चर्चमधून ऐकायला भेटत नाही? याच्यावरूनच कळतं की हे जे वाद घडतात हे कुठून घडतात. हिंदूंकडून कधीही वाद घडत नाही. आमचा दुश्मन जरी असेल तरी त्याचंही कल्याण व्हावं ही देवाकडे रोज प्रार्थना करतो, हा हिंदू धर्म आहे. खरंय. ज्ञानोबारायांनी ज्या वेळेस पसायदानाची निर्मिती केली त्यावेळेस फक्त हिंदूंसाठीच पसायदान नाही मागितलं, विश्व सगळ्या कल्याणासाठी. विश्व कल्याणासाठी. खरंय. आणि म्हणून जे तुम्ही आता बोलले ना जे काही समाजामध्ये हिंदू मुसलमान हा जो संघर्ष पाहायला मिळतो अनेक धर्मांमध्ये, हिंदूंकडून कधीही संघर्ष पाहायला भेटलेला नाही. आमचा तो हिंदू धर्म आहे. आमचा भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये सांगतात, ममई वंश जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षते. अर्जुना, प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये मी विराजमान आहे. हा आमचा हिंदू धर्म आहे. आमचा भगवंत म्हणतो, चाले हे शरीर कुणाची या सत्य कोण बोलवितो हरविन. हे शरीराला चालवणारा कोण आहे? तो भगवंत आहे. आमचा भगवंत म्हणतो, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले. इथं त्याच्या इच्छेनुसार झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे सांगणारा आमचा वैदिक हिंदू धर्म आहे. त्यामुळे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा. आम्ही कुणाचा अवगुण पाहत नाही. तो पापी असू द्या, तो शहाणा असू द्या, तो कुणी असू द्या, आम्ही कधीच कुणाचा अवगुण पाहिलेलं नाही. हा आहे आमचा आध्यात्मिक धर्म. बरोबर आहे. पण हो. जर कुणी आमच्यावर चालून आला तर दुसरा धर्म आहे, तो आहे क्षत्रिय धर्म. बरोबर. जर आमचे छत्रपती श्री शिवाजी महाराज ज्यावेळेस अफजल खान महाराजांवर चालून आला, तो 32 दाताचा बोकड ज्यावेळेस चालून आला त्यावेळेस त्याला 64 बायका होत्या. पण आपल्या बायका आपल्या ध्येयाच्या आड येऊ नये म्हणून त्याने 63 बायकांची कत्तल केली. म्हणजे विचार करा, जो आपल्या 63 बायकांना कापू शकतो तो किती क्रूर असेल. तो काही महाराजांना गळा भेट घ्यायला नव्हता आला. खरंय. तो जेव्हा आला तो पहिला तुळजापूरला गेला. का तुळजापूरला? कारण महाराजांना त्याला बौद्धिक दृष्ट्या आधीच डॅमेज करायचं होतं. ज्या तुळजापूर भवानी मातेला नैवेद्य दिल्याशिवाय आमच्या हिंदूंच्या घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य होत नाही. जी तुळजा भवानी आराध्य आहे या महाराष्ट्राची, कुलस्वामिनी आहे. खरंय. त्या तुळजापूरच्या रावळामध्ये जाऊन तुळजापूरची जी पूर्वीची जी मूर्ती होती, जी रुद्र अवतारामध्ये त्रिशूळ वगैरे येतो, ती मूर्ती अफजल खान घानानं फोडून काढतो आणि तुळजापूरच्या रावळामध्ये गायी कापतो, त्यामध्ये थाया थाया त्या रक्तामध्ये नाचतो. ही कुठली विकृती होती? पुढे तोच अफजल खान पंढरपूरला येतो. पांडुरंगाची मूर्ती त्याला दिसत नाही, कारण तत्कालीन पुजाऱ्यांनी ती मूर्ती आपल्या शेतामध्ये पुरून ठेवली होती अफजल खानाच्या धाकानी. पांडुरंगाची मूर्ती त्यावेळेस त्याला दिसली नाही, म्हणून आज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं आपल्याला दर्शन होतं. खरंय. त्याही रावळामध्ये हिंदूंची पवित्र असलेली गोमाता कापली, त्या रक्तामध्ये थाया थाया नाचला. हे का केलं? कशासाठी आला होता अफजल खान? आणि मग असा अफजल खान जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी आला तेव्हा आमच्या महाराजांनी असं म्हणायचं का नाही नाही तुमच्यामध्ये आम्हाला देव दिसतो? नाही. यासाठी शास्त्रामध्ये सांगितलं, आत्मरक्षा प्रथमो धर्म. तुमचा आत्मरक्षा करणं हा तुमचा प्रथम धर्म आहे. आणि जे आज हिंदू करतोय हे आत्मरक्षाचे. आज जे तुम्ही बोलताय ना की हिंदू मुसलमानांचा संघर्ष पाहायला भेटतो, इतिहास पहा. संघर्ष आज पाहताय तुम्ही, इतिहास पहा. किती हिंदू राजांनी मुसलमानांच्या मस्जिदी फोडल्या आहे कुठे इतिहासामध्ये? महाराणा प्रतापांपासून धर्मवीर संभाजी महाराजांपर्यंत. पण कुठल्या राजानं? पृथ्वीराज चव्हाणांपासून घ्या. कुठल्या हिंदू राजानं मुसलमानांच्या मस्जिदी पाडल्या, मुसलमानांच्या मस्जिदी तोडल्या? इस्लामचे जे लोक होते त्यांच्या मानेवर तलवारी धरून त्यांना हिंदू बनवलं आहे असं एक सुद्धा सापडणार नाही, उल्लेखच नाही असं कुठे. पण इतिहास शोधून पहा. अफजल खानापासून औरंगजेबापासून तर अगदी टिप्पू सुलतान पर्यंत प्रत्येक राज्यकर्त्याने हिंदूंवर अत्याचार केलेले आहेत.
आज जो संघर्ष पाहायला भेटतो ना, हा इतिहासातून आलेला आहे, तो आमच्या हिंदूंच्या संस्कारातून नाही. तेच माझं म्हणणं आहे की हा जो संघर्ष आहे हा एवढ्या वर्षापासून चालू आहे, एवढ्या वर्षापासून धर्मकार्य चालूच आहे, लोक जनजागृती करतच आहे, पण आजही ती गोष्ट करायची गरज पडते. म्हणजे तुम्हाला धर्मासाठी लढायची गरज पडते काय आहे? कुठेतरी थांबलं पाहिजे असं नाही वाटत का तुम्हाला? कसं थांबेल सांगा ना, कसं थांबेल? आता जेव्हा तुम्ही आम्ही जर म्हणताय, आता तुम्ही बोलताना बोलले की सगळं काही देवाच्या इच्छेने होतंय, बरोबर हे पान पण हलतंय तर देवाच्या इच्छेने बरोबर हलतंय. मग ह्या जगात ज्या वाईट गोष्टी घडताय, हा मुलींवर अत्याचार होत आहे, बरोबर काही गोमाता कापली जाते, रस्त्यात दंगे होत आहेत, मग हे पण देवाच्याच इच्छेने असेल सगळं. हे बघा, भगवंत म्हणतात मी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये विराजमान आहे, पण मी सगळ्यांपासून वेगळा आहे. यामध्ये देवाचा जो अलिप्तवाद आहे तो समजून घेण्यासारखा आहे. देव सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, पण देवाने जीवाला स्वातंत्र्य दिलंय कर्म करण्याचं. तुम्ही जसं कर्म करा तेच भोगायला येईल. आणि कर्म करण्यासाठी, त्याच्यावर विचार करण्यासाठी एक सुंदर अवयव दिलाय, त्याला म्हणतात बुद्धी. हम्म. बुद्धी हा तुमच्या विचार करण्यासाठी अवयव दिलाय. त्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही तुमचं कर्म सुदृढ करा, व्यवस्थित करा, जेणेकरून तुम्हाला फळ भोगताना त्याचा त्रास होणार नाही. विचार करा, 3 प्रकारच्या बुद्धीचे लोक आपल्याला समाजामध्ये पाहायला भेटतात. एक आहे संतुलित बुद्धी, दुसरा आहे सुदृढ बुद्धी, आणि तिसरा आहे दुर्बल बुद्धी. दुर्बल बुद्धीचा मनुष्य काय करतो माहितीये का? आपल्या बुद्धीचा वापर आपल्या स्वतःचंही वाटोळं करून घेतो आणि दुसऱ्याचंही वाटोळं करून घेतो. याला म्हणतात दुर्बल बुद्धी, कमकुवत, कुपोषित बुद्धी. दुसरा जो आहे तो आहे सुदृढ बुद्धी. सुदृढ बुद्धीचा मनुष्य काय करतो माहिती, आपल्या बुद्धीचा वापर दुसऱ्याचं कसं चांगलं होईल आणि त्याच्याबरोबर माझंही कसं चांगलं होईल याचा विचार करतो. जो संतुलित बुद्धिमानाचा मनुष्य आहे ना, तो काय करतो माहिती का, आपल्या बुद्धीच्या द्वारा आपला स्वतःचा फक्त फायदा करून घेतो. जग खड्ड्यात गेलं. उदाहरणार्थ, बंदूक दिली तुम्ही एखाद्याच्या हातात, बंदूक, वस्तू चांगली की वाईट हे तिच्या परिणामानंतर कळत असते, तुम्ही तिचा वापर कसा करता. बरोबर. 3 माणसांच्या हातामध्ये तुम्ही बंदूक द्या. एक आहे कुपोषित बुद्धिमानाच्या हातामध्ये जर तुम्ही बंदूक दिली, तो दुसऱ्यालाही गोळी झाडील आणि स्वतःच्याही गोळी झाडून घेईल. उदाहरणार्थ, हे आतंकवादी, दहशतवादी हे कोण आहेत? यांना माहिती आहे आमचं मरणच आहे. बरोबर. ही कमकुवत बुद्धी, याला कुपोषित बुद्धी म्हणतात. स्वतःची विचार शक्तीच नाही त्यांच्याकडे, अजिबात नाही. त्याचा बुद्धीचा वापर हा स्वतःचाही वाटोळं करून घेईल आणि दुसऱ्याचाही वाटोळं करून घेईल. कसा आला होता, त्याला माहिती होतं पकडला जाणार आहे, तरी त्यांनी निष्पाप लोकांचा बळी घेतला. कुपोषित बुद्धी. तोच पिस्टल दुसऱ्याच्या हातात द्या, संकुचित बुद्धी, तो काय करेल माहितीये? संकुचित बुद्धीचा मनुष्य त्या पिस्टलचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घेईल. कोणाच्याही डोक्यावर बंदूक ठेवील आणि त्याच्याकडनं पैसे, दरोडा, खंडणी उकाळील. स्वतःचा वापर, फक्त स्वतःचा फायदा झाला पाहिजे. बरोबर. पण जो सुदृढ बुद्धीचा मनुष्य आहे तो त्या बंदुकीचा वापर आपल्याही चांगल्यासाठी वापरेल आणि दुसऱ्याचंही चांगलं झालं. याच्यात इंडियन आर्मी बसते. धर्मकार्य तुम्ही जे घेताय, तर धर्मकार्य म्हणजे फक्त मग हिंदू मुस्लिम वाद आहे का? की धर्मकार्याचा एक हिस्सा असा पण आहे की तुम्ही जे आपले महाराज आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोटे, यांचं संवर्धन पण तयार झालं. हे बघा, पहिली गोष्ट अशी आहे का जे लोक धर्मकार्य करतात, आज तेच लोक गड किल्ल्यांवर जाऊन सफाई असेल, संवर्धन असेल, आमचे भरपूर मित्र असे आहेत का ते गड किल्ल्यांवर जाऊन संवर्धन करतात. मुळात हे काम पुरातत्व विभागाचं आहे, पण ना पुरातत्व विभागही करत नाही आणि भरपूर वेळेस गड संवर्धन करायला गेलेल्या लोकांना ते विरोध करतात, पण त्यांच्या विरोधाला न जुमानता आमचे भरपूर अशा संघटना आहेत का ज्या गड किल्ल्यांचं संवर्धन करत असतात. बरोबर. आणि जर आज तुम्ही जर बघितलं तर गड किल्ल्यांवर झालेलं हिरवं जे वातावरण आहे ना, इस्लामीकरण, याला कुठंतरी वाचा फोडण्याचं काम सुद्धा हे गड संवर्धन करणारे लोकच करतायत. मुळात आपल्याकडं छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे 350 गड किल्ले होते. बरोबर. त्या 350 गड किल्ल्यांपैकी आता अस्तित्वात फक्त 250 आहेत. 100 गड किल्ले असेच काळाच्या ओघात म्हणा किंवा सरकारनं आणि पुरातत्व विभागानं लक्ष न दिल्यामुळे आज ते काहीच कामाचे राहिलेले नाही. सुस्थितीतच नाहीये ते कुठलेच. हा, म्हणजे त्याच्यावर कुठली वास्तू नाहीये,
किंवा कुठलं तळ नाही, पण 250 गड किल्ले आहेत की जे आजही थाटात उभे आहेत आणि कुठंतरी त्यांच्यावर थोडंफार बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. हम्म. त्यातले सुद्धा जवळपास 70 प्लस म्हणजे 73-75 गड किल्ल्यांवर हम्म. आज इस्लामिक अतिक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. मग हे काम कुणाचं आहे? मग हे का होतंय असं? हे अतिक्रमण कशामुळे होते? पुरातत्व विभागाचं लक्ष नाही. जर आमचे संवर्धन करणारे मुलं जर तिथं गेले, एखाद्या जे पाण्याचं टाकं राहतं ते साफ करण्यासाठी सुद्धा पुरातत्व विभागाची परवानगी आम्हाला घ्यावी लागते. पण हे जिहादी मानसिकतेचे लोक गड किल्ल्यांवर जाऊन हिरव्या चादरी टाकतात, तिथं अतिक्रमण करतात, तिथं एखादी मजार अनाधिकृती बांधतात आणि पुन्हा ही घाण करायला हे लोक येतात. आहेच आम्ही साफ करायला आम्हीच, तरी बरोबर. पण विरोध हा आम्हालाच होतो. आणि मुळात मी मुंबईला गड किल्ल्यांच्या संदर्भामध्ये आंदोलन झालं होतं, त्या भाषणात पण बोललो होतो की हे सगळं काम हे पुरातत्व विभागाच्या लोकांपर्यंत किंवा सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे? मीडियाचं आहे. हम्म. आज आपली भारतीय मीडिया करते काय? सेलिब्रिटींचे पोरं कसे हागले, कसे मुतले हे दाखवण्यामध्ये मीडियाला श्रेष्ठत्व वाटतं. हम्म. काय संबंध आहे आम्हाला? काय काय फरक पडतो आमचा? कोणत्या हिरोचा कोणत्या हिरोने सोबत अफेअर आहे, कोण कोणाला डेट करते, याचा आम्हाला काय फायदा आहे? त्यापेक्षा प्रत्येक न्यूज चॅनलवाल्यांनी आठवड्यातून एक दिवस 15 मिनिटाचा एपिसोड दाखवून प्रत्येक गड किल्ला आठवड्यातून एक दिवस जर दाखवला तर सामान्य लोकांना पण त्या गड किल्ल्याची इतिहास कळेल, त्या गड किल्ल्याची सध्या वस्तुस्थिती काय हे कळेल, सरकारला कळेल कुठं चुकीच्या गोष्टी घडतायत, कुठं बरोबर घडतायत, हे दाखवण्याचा आरसा म्हणजे मीडिया आहे. पण परत मुद्दा तोच आला जो आधी तुम्ही बोलले की हे बघणार कोण? जे लोकांना बघायला आवडतं तेच आपण दाखवतोय. नाही, हे बघा, मीडिया बघणारे लोकांनी नाही बघितलं तरी जे राज्यकर्ते आहेत, हम्म. जे सत्तेच्या खुर्चीमध्ये बसले ते तर बघता ना. हम्म. त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तर त्याच्यावर काहीतरी मार्ग निघतील. आज जवळपास 73-74 गड किल्ल्यांवर इस्लामिक अतिक्रमण होतात, याचा विरोध आम्ही नाही करायचा. ज्या वेळेस आमचे लोक तिथं संवर्धन करण्याकरता जातात, पुरातत्व विभागाचे लोक अडवतात. हम्म. पण विशाळगड असेल, लोहगड असेल, पन्हाळा असेल, या गड किल्ल्यांवर एवढ्या मोठ्या मोठ्या मस्जिदी उभ्या राहतात ज्याचा कुठलाही संदर्भ नाही. त्यावेळेस पुरातत्व विभाग काय करत असतं? पण मग ती वास्तू उभी राहण्यापर्यंत काय करत असतात सगळे? उभी राहिल्यानंतर सगळं झाल्यानंतर तुम्ही तोडायला येतात, तर ते होण्याच्या झोपलेला आधीच हिंदू, तुम्ही याला कारणीभूत आहे झोपलेला हिंदू. जेव्हा हिंदू घरामध्ये झोपला होता ना, तेव्हा हे जिहादी लांडे गड किल्ल्यांवर मजारी बांधत होते. आणि आज माझी तीच एक मोठी खंत आहे माझी. तुम्ही आता बोलले की तुम्ही वारकरी आहेत आणि तुम्ही धर्माचं पण कार्य करतात. गरज आहे आज काळाची. काळ बदलला. ज्ञानोबाराय तुकोबारायांचा काळ वेगळा होता, आता काळ बदलला. आज एकच व्यासपीठ असं आहे का ज्या व्यासपीठावरनं लोक श्रद्धेने ऐकतात, ते आहे वारकरी व्यासपीठ. आज राजकीय व्यासपीठ, आध्यात्मिक व्यासपीठ दुसरे सगळे बाटलेत. एक वारकरी व्यासपीठ असं आहे का जिथून लोक आजही ऐकतात. मग तिथं लहान मुलगा जरी उपदेश करायला उभा राहिला तरी लोक ऐकतात. आणि मला महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या भावंडांकडून, कीर्तनकारांकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही आई बाप, कविता, गाणी हे म्हणून लोकांचा टाइमपास करण्यापेक्षा धर्म सांगा. आज तुम्ही मला सांगा, कीर्तनातून जेव्हा तुम्ही आई बाप सांगता, आई बापाला सांभाळलं पाहिजे, कुठं सांगताय तुम्ही कीर्तनात? ज्या पोराला आई बाप सांभाळायची एवढी अक्कल नाही तो तुमचं कीर्तन ऐकायला येणार आहे का? बरोबर नाही येत. बरोबर. मग कीर्तनात ह्या गोष्टी सांगून का टाइमपास करता? 20-20, 25-25 मिनिटं तुम्ही का घालवता? धर्म सांगा ना. ते सांगणार नाही का? कारण गाड्या पाठीमागे लागतात. ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत की झोपलेल्या हिंदूंचं प्रबोधन याच्या आधी कधी झालंच नाही लवकर. आणि जेव्हा हा हिंदू समाज झोपला होता तेव्हा गड किल्ल्यांवर हे जिहादी लोक मजारी उभ्या करत होत्या. आज जा कधी विशाळगडावर जात असताना आपल्या पायाखाली पिष्ट येतात, चरबी येते, रक्त येतं. हे पाहत असताना अरे ज्या पूर्वजांनी आपल्यासाठी, या स्वराज्यासाठी आपल्या रक्तमासाचा चिखल केला, हे पाहण्यासाठी.
काय गड किल्ल्यांवर जाऊन आपण काय घेऊन येणार आहे? या पुरातत्व विभागाला रायगडावर जो जगदीश्वराचा नंदी आहे, ज्याचं तोंड मुघलांनी आक्रमण करून ते छाटले, ते तोंड बसवता आलं नाही. तुम्हाला वाटतं हे पुरातत्व विभाग ह्या मजारीन मस्जिदी बाहेर काढतील? म्हणून आम्हाला आज रस्त्यावर उतरावं लागतं, म्हणून आम्हाला हे पाडावं लागतं. जेव्हा हिंदुत्ववादी लोक ते पाडण्यासाठी जातात ते सगळ्या मीडियाला दिसतं, पण जे अनधिकृत बांधकाम होत आहेत हे मीडियाला का दिसत नाही? पण हे कायद्याला धरून नाहीये ना सगळं तुम्ही जे करताय ते. मग अनधिकृत मजारी बांधणं हे कायद्याला धरून आहे का? आमचा प्रश्न हाच आहे का हे काम आमचं नाही हे आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला का करावं लागतं? प्रशासन भाग घेत नाही म्हणून. आज काठे गल्लीतला मुद्दा झाला. काय होता तो विषय नेमका काठे गल्लीतला? काठे गल्लीतला विषय असा होता, आपलं 1998 साली हम्म. किंवा 1998च्या पूर्वी त्या जागेवर काहीच नव्हतं. हम्म. तिथं एक शिंदे म्हणून आपलं हिंदू कुटुंब राहत होतं. तो मेला तिथं, त्याचं थडगं बांधलं, हिंदूचं थडगं म्हणजे एक समाधीसारखं बांधलं बाबा. हम्म. नंतर तिथं 1998च्या पूर्वीचा काळ सांगतोय. त्यानंतर तिथं काही मुस्लिम लोकांचा तिथं वावर झाला, स्थानिक झाले, तिथं ते येऊन राहिले. 1998 साली त्या शिंदे नावाच्या माणसाचं जिथं ती समाधी होती त्याच्यावर हिरवं कापड टाकलं आणि त्याला पीर बनवण्यात आला. पीर म्हणजे काय? पीर म्हणजे, आता पीर तसं जर पाहिलं गेलं इस्लामच्या भाषेमध्ये 1000 हिंदूंना मारल्यानंतर पीर तयार होतो. पीर ही त्याच्यात उपाधी आहे. अच्छा. जसे आपल्याकडं सामान्य माणसाची चिता असते पण साधूची समाधी असते, तसं त्यांच्यामध्ये पीर असतो. हा पीर म्हणजे काय हे पहिलं लक्षात घ्या. 1000 हिंदूंना मारल्यानंतर एक पीर तयार होतो. काफिर म्हणतात ते आपल्या हिंदूंना. आणि आपले येडे बुद्धीचे हिंदू लोक त्या पिराच्या याच्यावर जाऊन चादरी चढवतात आणि नवस करतात. किती मूर्ख आहे आपण. तर 1998ला एका हिंदूच्याच समाधीवर हिरवं कापड टाकून ती जागा आरक्षित करण्यात आली. तोपर्यंत हिंदू झोपलेलाच होता. हळूहळू त्या एका पीराचे 7 पीर झाले आणि ती अधिकृत जागा आहे महानगरपालिकेची. आणि ती जागा त्यांनी कब्जा केला. आमचे पीर इथं आहेत आणि आजूबाजूला त्यांनी ते अनधिकृत बांधकाम केलं. बांधकाम केल्यानंतर तोपर्यंत हिंदू समाज झोपलेलाच होता. हिंदूंच्या लक्षात आलं कधी? 2000 साली. मग 2000 साली स्थानिक हिंदू कोर्टात गेले न्याय मागण्यासाठी. बरं. कोर्टात गेल्यानंतर त्यावेळेस हिंदूंच्या बाजूने जे वकील लढत होते, ऍडव्होकेट कुलकर्णी नाव होतं त्यांचं, ते बिचारे रुद्ध झाले, ते मेले, पण केस काही संपली नाही. एवढा मोठा 25 वर्षाचा संघर्ष येतो. 25 वर्षाचा. त्यानंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं 2016 साली हिंदूंच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांनी प्रशासनाला आणि महानगरपालिकेला आदेश दिला ती अनधिकृत मजार काढून टाकण्याची. पण ऍक्शन काय झाली नाही. महानगरपालिका एका विशिष्ट समाजाच्या विरोधात काम करायला धाजावली नाही. परिणाम काय झाला? त्या लोकांना कळून गेलं की आज न्यायपालिकेने आपल्या विरोधात निकाल दिलाय, पण याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ते वक्फ बोर्डामध्ये गेले. 2024ला वक्फ कडून त्यांनी फक्त तेवढी मजारच नाही तर त्या मजारीपासनं जवळपासचा जो 11 एकरचा परिसर आहे, तो 11 एकरच्या परिसरावर वक्फ बोर्डाने दावा टाकला. बापरे. तुम्ही विचार करा, नाशिक मधल्या द्वारका सर्कलच्या आजूबाजूचा परिसराची जमिनीचा भाव काय, आणि 50 लाख रुपये गुंठा चालू आहे. खरं. आणि ही जी जमीन आहे ही हिंदूंच्या जमिनी आहेत. ज्या 11 एकर जमिनीवर त्यांनी वक्फ बोर्डाचा दावा टाकला, त्या 11 एकरच्या जमिनीच्या आतमध्ये हिंदूंची प्रॉपर्टी येते. कुणाचे बंगले असतील, कोणाचे घरं असतील, कोणाच्या बिल्डिंग असतील. म्हणजे हिंदूंना कसं कमकुवत करायचं. आणि हे झालं का? कारण प्रशासनानं 2016 साली ऍक्शन घेतली नाही म्हणून. 2024ला वक्फ बोर्डाचा फक्त माजारी पुरताच नाही तर आजूबाजूच्या परिसरावर दावा टाकण्यात येतो. त्या कुठपर्यंत आम्ही शांत राहणार? त्यानंतर आम्हाला आंदोलन उभं करावं लागतं आणि त्यानंतर एका रात्रीत ती मजार आम्हाला जमीन उद्ध्वस्त करावं लागली. त्यानंतर
आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या हिंदूंना आम्ही वारेवर सोडलं नाही. प्रशासनाला विनंती करून त्यांच्या सुरक्षेचा विचार करून आम्ही तिथं भरपूर दिवस आर्मी आणि पोलिस त्या ठिकाणी सुरक्षेसाठी होते. हा सगळा संघर्ष आम्हाला करावा लागला. पण मग याच्यात तुमच्या जीवाला धोका नाही आहे का? हे तुम्ही जे करताय, रस्त्यावर उतरून हे जे कार्य करताय, याच्यात जीवाचा म्हणजे खूप जीवावर बेतण्यासारखं आहे या सगळ्या गोष्टी. काय आहे बघा सर, ज्यावेळेस गोरखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे शिवरायांना सांगत होते, राजे तुम्ही विशालगडावर जा, 5,000चं सिद्धीचं सैन्य हम्म. आम्ही या गोरखिंडीमध्ये अडवून धरू. त्यावेळेस राजे बाजीप्रभूंना सोडत नव्हते. बरोबर. त्यावेळेस बाजीप्रभूंचे शब्द आहेत, राजे तुम्ही जा, तुम्ही वाचले म्हणजे जगाचा पोशिंदा वाचला. आणि ज्यावेळेस बाजीप्रभूंची ती भेट आहे ना, जी महाराजांना आलिंगन आहे, त्यावेळेस बाजीप्रभूंना माहिती होतं आज माझा काळ जवळ आलाय, आज मी संपणार आहे, आज मी मरणार आहे. तरीही बाजीप्रभू लढाईला उभे राहिले. का माहिती? कारण त्यांना माहिती होतं आज आपण गेलो नाही तर उद्या स्वराज्य धोक्यात आहे. ज्या वेळेस शिवा काशीद महाराजांचा वेश घेऊन सिद्धी जव्हरला भेटायला गेला होता ना वेढ्यात, ज्यावेळेस सिद्धी जव्हरला भेटायला जाण्याच्या पूर्वी शिवाजी महाराजांचे जे काही आभूषण होते शिवा काशीदाच्या अंगावर घातले जात होते, त्यावेळेस शिवाजी महाराजांचा वेश परिधान केल्यानंतर सुद्धा शिवाजी काशीदाला वाटत होता आज आपला काळ जवळ आलाय, आज आपल्याला मारायचंय, आपल्या राजासाठी मारायचंय, आपल्या भूमीसाठी मारायचंय. जर त्यांना त्यांचा काळ माहिती असून सुद्धा ते लढले नसते ना, तर आज तुम्ही आम्ही एवढा अभिमानानं हिंदू म्हणून जगलो नसतो. खरंय. आज आम्हालाही माहिती आहे आमचा काळ झालाय. पण ज्या दिवशी मी धर्मकार्यामध्ये उतरलो त्या दिवशी मी मरण स्वीकारलेलं आहे. आज माझ्या आई बापाला मी एकलाय. माझा एक एक दिवस कसा जाईल मला माहिती नाही. अनेक ठिकाणी कीर्तनांना गेल्यानंतर मुसलमानांच्या गाड्या आमच्या पाठीमागे लागतात. हे सगळं स्वीकारलेलं आहे आम्ही, कारण आम्हाला माहिती आहे आज आम्ही जर उभे राहिलो नाही तर येणाऱ्या काळात हिंदूंचे काही गोष्ट. आणि आम्ही फार काही नाही, समुद्रात कुठंतरी थोडं फार काहीतरी योगदान हे आमचं असेल. नाही पण तुम्ही हे जे उतरलेले आता कार्यात, तुम्ही आता मला कळतंय कारण तुम्ही आता बोलता बोलता तुमचे खरंच डोळे पाणवले. म्हणजे तुम्ही खूप आतमध्ये समुद्रात घुसले. नाही, हे म्हणजे तुमच्या बोलण्यातून आता कळतंय आता. आता आम्ही जरी विचार केला हम्म. की बाबा हे नको, हे सोडून देऊ, आता माघारी नाही, आमचे परतीचे दोर कधीच तोडलेत आम्ही. हम्म. आज जरी मी सगळं सोडलं, शांत बसलो, तरी मला जे दुश्मन मानतात ना ते शांत नाही बसणार. आणि हे सगळं स्वीकारूनच आम्ही पुढे येतोय. आज नाशिकमध्ये 30-30 लाखाच्या सुपाऱ्या दिल्यात माझ्या नावाच्या. ज्यावेळेस काठे गल्लीतली मस्जिद पाडली, असा नाशिक मधला एक मुसलमान नसेल का ज्याच्या मोबाईल मध्ये माझा फोटो गेला नसेल हम्म. मारण्यासाठी. हे सगळं स्वीकारूनच आम्ही याच्यामध्ये उतरलो. आणि आम्ही हे सगळं करतो याचा अर्थ आम्हाला कुणी गृहीत धरावं म्हणून नाही, आमचं कर्तव्य आहे. आम्हाला जाणीव आहे आमच्या पूर्वजांची. जर आमचे पूर्वज जर झुकले असते तर आज आम्ही हिंदू म्हणून ताटमानेने जगलो नसतो. आमच्या पूर्वजांनी रक्तमासाचा चिखल केला म्हणून आज आम्ही हिंदू म्हणून जगतोय. संस्कार आहेत आमच्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे. बरोबर आहे. अरे वाकला असता, नमला असता माझा राजा, तर आयुष्यमध्ये आयुष्यभर जगला असता. पण नाही, ज्या औरंगजेबाच्या समोर वर मान करून बोलण्याची कोणाची ताकद नव्हती, बोलताना तोंडाला रुमाल लावून बोलावलं जायचं, त्या औरंगजेबाच्या समोर बोलत असताना एखाद्या शिपायाचे बोलताना दात दिसले तर दात हातोडीने पाडले जायचे. डोळे वर करून सिंहासनाकडे पाहून जर बोललं तर डोळे फोडले जायचे. त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये माझा राजा उभा राहून ना आमचा स्वाभिमान कमी पडू दिला, ना आमचा अभिमान कधी गहाण ठेवला. 40 दिवस अनन्वित अत्याचार माझ्या शंभूराजावर केले गेले. डोळे फोडले, जीभ कापली, बोकड सोलावा तसं शंभूराजांच्या अंगावरची कातडी उसून काढली होती, मिठाचं पाणी ओतलं होतं. कुणासाठी केलं त्यांनी? तो औरंगजेब म्हणत होता
संभा छोड़ देंगे हम तुम्हें, लेकिन तुम्हें हमारा मुस्लिम धर्म स्वीकारना पडेगा. त्यावेळेस ठणकावून सांगितलेलं आहे माझ्या शंभूराजांनी, औरंगजेब, धर्म मतलब आस्था, आस्था कभी बदले नहीं जाती. ते धर्मवीरांचं बलिदान आज सर्व धर्म समभाववाले जे गांडू हिंदू आहेत ना, 12 बापाची औलाद, त्यांना नाही कळणार. त्याच्यासाठी काळीज सुद्धा एका प्रामाणिक माणसाचा असावं लागतं. आणि हे आमचे आदर्श आहेत. कवी कलश आमचे आदर्श आहेत. धर्मवीर संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत. जर ते मरण समोर असताना सुद्धा झुकले नाही, तर अशा 10-5 लांडकोळ्यांच्या धमक्यांमुळे आणि या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही झुकू एवढे आम्ही कच्चे नाही. आम्ही वारसदार त्यांचे. बरोबर आहे. आता मागे बोलता बोलता मगाशी एक मुद्दा तुम्ही काढला होता, तो असा होता की औरंगजेबाची कबर आता सध्या खूप ट्रेंडिंग टॉपिक चालू आहे. तो सगळीकडे तीच चर्चा चालू आहे. सगळे राजकीय पक्षाचे नेते त्याच्याबद्दल बोलतायत. तर औरंगजेबाची कबर ही काढावी की राहावी हा खूप मोठा मुद्दा झाला आहे. बरोबर. मला तर असं वाटतं की औरंगजेबाची कबर ठीक आहे, तो व्यक्ती होता, आपल्याला माहिती आहे, त्यांनी शंभूराजांचा छळ केला वगैरे सगळं. त्याची कबर इथे पाहिजे का? कारण मराठ्यांनी त्याला याच मातीत गाडला. हे आपल्याला पुढच्या पिढीला सांगायचंय की ही कबर आहे ना, ही आमच्या मराठ्यांनी इथं गाडलेली आणि ही आपल्या याला शौर्याची गाथा आहे, त्याची कबर इथं असणं, असं मला वैयक्तिक वाटतं. हे बघा, मराठ्यांच्या शौर्याची गाथा म्हणजे औरंगजेबाची कबर नाही. मराठ्यांच्या शौर्याची गाथा म्हणजे ते 350 गड किल्ले आहेत. एका बाजूला गड किल्ले मातीत जात आहेत, ते वाचवता यांना येत नाही, आणि ते औरंगजेबाची कबर ठेवतायत. आणि काय माहितीये का, माझं असं मत आहे, औरंगजेबाची कबर काय, तो औरंगजेब तिथून काढावा आणि लांब फेकून द्यावा. गरज नाहीये त्याची महाराष्ट्रामध्ये. आज जरी तुम्ही म्हणत असले ती औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे, मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे, अमुक तमुक, तर औरंगजेब असला काय नसला काय, मराठ्यांचं जे शौर्य होतं ते काही कमी होणार नाही. इथं आज रावणाची ना लंका रावणाची राहिलेली आहे, ना रावणाचं कुठं मंदिर आहे, ना रावणाची कुठं समाधी आहे. तरी प्रभू रामचंद्रांचा इतिहास आणि रामायण जिवंत आहे. का? कारण त्यांच्या शौर्याचं प्रतीक तो राम सेतू आहे. तसं इकडे औरंगजेब असो, अफजल खान यांच्या कबरी राहिल्या का नाही राहिल्या काय, काही फरक पडत नाही महाराष्ट्राला. कारण मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक ते गड किल्ले आहेत, ते सांभाळा पहिले. बरोबर आहे. आणि अफजल खान असो, औरंगजेब असो, यांच्या कबरी का पाहिजे? आज जरी तुम्ही अनधिकृत बाजूचं बांधकाम पाडून टाकाल, पण पुढे 20-25 वर्षानंतर पुन्हा एक पिढी त्यांची जन्माला येईल जी औरंगजेबाचं उदात्तीकरण करेल. आणि पुन्हा तेच संघर्ष, तेच पहिल्यापासून 1, 2, 3, 4 चालू होईल. आणि हेच मुद्दे पुन्हा या राजकीय पक्षांसाठी आणि राजकारणी लोकांसाठी मतदानाचा विषय ठरतील. हेच तर पिढ्यानपिढ्या चालत आले. हो, आणि हे मुळापासून संपलं पाहिजे. एखादी कीड आहे ना, ती मुळापासून घालवा. मला वाटतं औरंगजेब असो किंवा अफजल यांच्या कबरी ठेवणं आणि न ठेवणं यांनी मराठ्यांच्या शौर्यावर काही परिणाम होणार नाही. त्यांचे गड किल्ले सांभाळा बाबांनो. ज्या गड किल्ल्यांवर अनधिकृत मजारी उभ्या राहत आहेत, ज्या गड किल्ल्यांवर जाऊन आपले लोक असो किंवा परके लोक असो त्या ठिकाणी बदाम करतायत, मुला मुली, हे सांभाळा. बरोबर आहे. इकडे या कबरी बिबरी या कशाला? बरोबर आहे. तुम्ही जे सांगताय की ते मला पटलं की आणि औरंगजेब असो नसो मराठ्यांचं शौर्य कधी कमी होणार नाही. खरंय. आणि दुसरी गोष्ट अशी की आज भरपूर लोक आहेत जे अफजल खान असो किंवा औरंगजेब असो यांचं उदात्तीकरण करतात. का करतात? खरंच ते भारतीय मुसलमान आहेत का? तो औरंगजेब भारतीय होता का? नाही ना. मग का त्याचं उदात्तीकरण या महाराष्ट्रामध्ये व्हावं? नागपूरला दंगल झाली त्या प्रकरणावर, बघितले असेल आपण. हो. त्या दंगलीच्या काही व्हिडिओ आहेत माझ्याकडे आणि मीडियाने सुद्धा त्या दाखवल्या. नागपूरच्या दंगलीमध्ये त्याच गाड्या फोडल्या ज्या गाड्यांच्या आतमध्ये गणपतीची मूर्ती, मारुतीरायाची मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती होत्या. त्याच गाड्या फोडल्या. मग हे कोण करतंय? त्याच घरांवर दगड फेकले गेले ज्या घरांवर भगवे ध्वज लावलेले होते, ज्या घरांवर हिंदू देवी देवतांचे नाव होते. मग ही लोक कोण आहेत? तुम्हाला वाटतात
हे जिहादी जे लोक आहेत हे या महाराष्ट्राचे आहेत? नाही. आज यांना औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात, हा यांचा दोष नाही, हा DNA फॉल्ट आहे. तुम्हाला माहिती असेल, मी थोडस तुम्हाला इतिहासात घेऊन जातो. ज्या वेळेस औरंगजेब महाराजांवर चालून आला, बरोबर, त्याचे लाकडं म्हसनात याच महाराष्ट्रात गेली. तो काही इथून परत गेला? बरोबर. ना औरंगजेब इथून परत गेला, ना त्याचं सैन्य परत गेलं. जे 8 लाखाचं सैन्य घेऊन तो महाराष्ट्रामध्ये आला होता, आणि आल्यानंतर तो इथं अशा प्रमाणे स्थानिक झाला की त्याचं सैन्यांचे लग्न इथं झाले, त्यांना मुलं बाळ इथं झाले, त्यांचे लेकरं बाळ इथं मोठे झाले, त्यांचे संसार इथं ठाटले. अच्छा. महाराष्ट्रामधले जवळपास 60-70% जे मुसलमान आहेत यांचे पूर्वज या औरंगजेबाच्या सैन्यातले होते, आणि तो DNA यांच्या रक्तामध्ये आलाय. मग हे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारच. DNA फॉल्ट आहे ना. आम्ही मुसलमानांना कधी दुश्मन मानलेलं नाही. जो भारतीय मुसलमान आहे, जो इथल्या मातीला आपली आई मानतो, जो वंदे मातरम म्हणताना लाजत नाही, जो भारत माता की म्हणताना लाजत नाही, त्याच्या खांद्यावर हात ठेवून आम्हाला भाऊ म्हणून घ्यायला आम्हाला सुद्धा लाजा वाटणार नाही. खूप मोठी गोष्ट बोलली. पण त्यांच्या ऍक्शनवर रिॲक्शन होईल. आज जे मुसलमान बांगलादेशी रोहिंग्यांना आपल्या घरामध्ये आश्रय देतात, जे मुसलमान इथं बलिदान मास चालू असताना सुद्धा औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात, ते मुसलमान जे इथल्या मस्जिदी, ज्या अनाधिकृत मस्जिदी त्यांचं संरक्षण करतात आणि मंदिरांवर दगडफेक करतात, ते मुसलमानांच्या आम्ही कालही विरोधात होतो, आजही आहे, भविष्यातही राहू. पण जो भारतीय मुसलमान आहे, जो आमच्या भूमीला मानतो, जो या देशाच्या संस्कृतीला मानतो, जो या देशाच्या परंपरेला मानतो, तो आमचा भाऊ आहे आणि पुढे राहील. वाह, क्या बात आहे. खरंच पवन महाराज, खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद, तुम्ही आले इथे बोलवलं. हो. आणि आजचा भाग खास आम्ही घेऊन आलो होतो तुमच्यासाठी. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच भरभरून प्रतिसाद देत राहा आम्हाला. भेटूया लवकरच आपण आता पुढच्या भागात. तोपर्यंत जय श्रीराम. जय श्रीराम. रामकृष्ण हरी.